नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। इथे मी बीट घेतलं, त्यावरची साल काढून असे बारीक कट करून घेतले। बीट खरं तर कोणाला खायला आवडत नाही, त्यासाठी हा खमंग पदार्थ बनवून द्या। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये बारीक कट केलेलं बीट घालायचं। नंतर त्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि अर्धा चमचा इतकं जिरं घालायचं। पाणी न घालता हे मिक्सरला बारीक या पद्धतीने वाटून घ्यायचं। इथे मी वाटून घेतलं मिक्सरला। इथे एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलं होतं बीट ते यामध्ये काढून घ्यायचं या पद्धतीने। नंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ते मग यामध्ये ॲड करायचं या पद्धतीने। गव्हाचं पीठ लागेल तसं वापरायचं। सर्वात आधी मी 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धा वाटी इतकं बेसन पीठ घेतलं। नंतर अर्धा चमचा इतका ओवा घेतला, तो हातावर असा क्रश करायचा आणि त्यामध्ये घालायचा। नंतर इथे 2 चमचे मी इथे लाल मिरची पावडर वापरली, हवं तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता। नंतर इथे मी पाव चमचा हळद वापरली। नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि नंतर हे मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। पाणी न घालता आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्यामधलं पाणी यामध्ये वापरायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं। लागेल तसं पाणी घालायचं आणि या पद्धतीने कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा। नंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि एकदा चांगलं मळून घ्यायचं। नंतर 2 मिनिट इतकं झाकून ठेवायचं। 2 मिनिटच ठेवल्याच्या नंतर इथे मी काढून घेतलं। नंतर एकदा त्यामधला एक कणकेचा गोळा घ्यायचा। बीटामुळे पिठाला थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे थोडासा तेलाचा वापर करायचा। नंतर हातावरती घेऊन याचा चांगला कणकेचा गोळा गोल तयार करून घ्यायचा। नंतर इथे पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि इथे मी लाटून घेते। आधी बीटामुळे थोडं पाणी सुटतं पिठाला, त्यामुळे कोरड्या पिठाचा थोडा जास्त वापर करायचा। नंतर इथे पोळी लाटून घेतली, त्यावरती तेल लावायचं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी घडी घालायची आणि मुलांना या आकारात बनवून दिले की मुलंसुद्धा आवडीने खातील या पद्धतीने। नंतर या पद्धतीने बनवून घ्यायचा। नंतर परत एकदा पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि हलक्या हाताने या आकारामध्ये लाटून घ्यायचं अशा पद्धतीने। मुलांना अशा वेगळ्या पद्धतीचे बनवून दिले की मुलंसुद्धा आवडीने खाते आणि डब्यामध्ये दिले तर डब्बा सुद्धा संपवून आणते अशा पद्धतीने। हे पराठे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकते। नंतर एकीकडे पॅन गरम करून घ्यायचा, त्यावरती थोडंसं तेल घालायचं। नंतर मस्त असं वरतून तेल लावायचं आणि अलटी-पलटी करून चांगला खमंग बीटाचा पराठा भाजून घ्यायचा। बीट आवडीने खात नाही, पण हे पराठे नक्की आवडीने खातील। इथे मस्त असा खमंग बीटाचा पराठा तयार आहे। याच पद्धतीने मी संपूर्ण बीटाचे पराठे इथे तयार करून घेतले। मस्त मऊ लुसलुशीत आपले बीटाचे पराठे तयार झाले आणि हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता। मस्त मऊ लुसलुशीत इथे आपले पराठे तयार आहे। मग मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ कुठेतरी थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नाही, लाईक मात्र नक्की करा। धन्यवाद।